महिलांसाठी अनेक योजना आणल्या खऱ्या, परंतु या योजना आणल्यामुळं अनेक म्हणजे कंत्राटदार असतील, बिल्डर असतील, यांची बिलं देखील अजून थकवलेले आहेत. आणि याच्याबरोबर आपण बघतोय की महिलांसाठी एसटी 50% करण्यात आली, पण एसटी बसेस आहेत त्या खिळखिळ्या झालेल्या आहेत. निम्या अर्ध्या रस्त्यामध्ये ते बंद पडत आहेत. एक दुर्दैव आहे की शेवट लोकसभेच्या रिझल्ट नंतर ज्या पद्धतीने विधानसभेच्या तयारीसाठी जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपली सत्ता येत नाही, तेव्हा त्यांनी खूप फायनान्शियल मिसमॅनेजमेंट राज्यात केलं. फिस्कल डेफिसिट वाढलं राज्यामध्ये. आणि हा डेटा बोलतो, म्हणजे हा माझा काही आरोप नाहीये. डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारचा डेटा दाखवते की फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट जो FRBM ऍक्ट कैलासवासी अटल बिहारी वाजपेयींनी केला होता, त्याच FRBM ऍक्टचा पूर्णपणे म्हणजे दुर्दैव आहे मला हे बोलावं लागतंय, पण त्यांनी कचऱ्याची टोपली दाखवली. हे पूर्णपणे फिस्कल मॅनेजमेंट राज्यामध्ये पूर्णपणे कोलमडलेलं आहे. त्याच्यामुळे कुणाचीहीच पेमेंट्स होत नाहीत. रस्त्याची कामं थांबली आहेत, जलजीवन मिशनची कामं थांबली आहेत, अनेक मोठे प्रोजेक्ट थांबलेले आहेत.